नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 8वी वैचारिक साहित्य असं या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे. या वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण आज दुसरा वैचारिक लेख मराठी ग्रंथकार सभेस पत्र महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा वैचारिक ज्ञानाचा लेख या ठिकाणी आपण पाहणार आहोत. वैचारिक साहित्य या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 1818 हे वर्ष महाराष्ट्राच्या जीवनाला सर्वस्वी नवे वळण लावणारे क्रांतिकारी वर्ष ठरले. पेशवाईचा अंत झाला. इंग्रजांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली. इंग्रजी विद्या आणि इंग्रजी संस्कृतीही महाराष्ट्रामध्ये आली. इंग्रजीच्या प्रभावाने तत्कालीन मराठी सुशिक्षित आणि प्रभावित झाले. आपली वैभवशाली वाङ्मय परंपरा ते विसरले. इंग्रजी वाङ्मयाची मराठीत भाषांतरे ही आंग्ल शिक्षित मंडळी करू लागली. त्यामुळे एक नवे विचार, इंग्रजाचे प्रगल्भ विचार, सुधारणावादी विचार या मराठी माणसाला कळू लागले. 1818 ते 1874 या काळात शेकडो ग्रंथ मराठीत निर्माण झाले, पण ते सामान्य दर्जाचे होते. या ग्रंथनिर्मितीला स्वत्वाचं अधिष्ठान नव्हतं. इंग्रजीत सर्व जगातील जे ज्ञानभांडार साठवले होते ते आत्मसात करूनच तत्कालीन मराठीला आपला उत्कर्ष साधणं आवश्यक होतं. ते लेखकाचं कर्तव्य होतं. इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, प्रवास वर्णने, भौतिकशास्त्रे, राजकारण, चरित्रे असे विविध प्रकारचे लेखन त्या काळात झालं. मराठी वाङ्मयाचे वैभवशाली युग असतात गेले. त्यानंतर सवत्व अभिमानाच्या तेजाने रसरसलेली निबंधवाला 1874 मध्ये प्रगट झाली आणि मराठी वाङ्मयाचे नवे आधुनिक युग सुरू झाले. त्याने इंग्रजीचा आधार घेतला. एक वैचारिक साहित्याला वेगळी वळण देण्याची कला त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळते. मराठी वाङ्मयाच्या आधुनिक युगाचे प्रवर्तक विष्णुशास्त्री चिपळूणकर, जे स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात, महाराष्ट्रातल्या नव्या युगाचे निर्माते आहोत. ते युग निर्माण करणे हे आपले अवतार कार्य असं ते म्हणतात. म्हणजे इंग्रजी विद्येच्या परिचयामुळे आणि ख्रिस्ती मशनरींच्या प्रचारामुळे आपल्या सामाजिक चालीरीती आणि धार्मिक समजुतीत बदल केला पाहिजे. आपल्या ज्या काही धार्मिक रूढी आहेत किंवा सामाजिक वाईट चालीरीती आहेत त्या बंद पाडून आपण आधुनिक काळामध्ये सुधारणावादी युगानं जगलं पाहिजे असं काही अनेक विचारवंताला वाटू लागलं आणि इंग्रजी साहित्याचा आधार घेऊन त्यांनी तशा पद्धतीचं लेखन सुरू केलं. बंगालमध्ये ही सामाजिक सुधारणा वृत्ती उत्पन्न झाली, तशी महाराष्ट्रातही झाली. सुरुवातीला बंगालमध्ये राजा राममोहन राय यांनी सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार करण्यास सुरू केला. सतीचे चालबंद करण्याचं काम केलं. ज्या काही हिंदू धर्मातील वेडगळ समजुती, रूढीचे व कर्मठ आचाराचे उच्चाटन करून त्यांच्या आंतरबाह्य स्वरूपात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून केला. कारण पाश्चात्य शिक्षण देणाऱ्या हिंदू कॉलेजची स्थापना 1817 लॉर्ड हेस्टिंगच्या कारकिर्दीत हिंदी जनतेच्या नागरिक स्वातंत्र्यावर ओढवलेल्या संकटाचे निराकरण करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध ब्रिटिश सरकारकडे मागितलेली दाद अशा अनेक प्रकाराने त्याने अनेक प्रयत्न राजा राममोहन राय यांनी केले. याचा पडसाद महाराष्ट्रातही उमटवले. महाराष्ट्रामध्ये त्या काळात अनेक नियतकाले सुरू झालेली होती आणि त्या नियतकालिकेतून मग ते दर्पण असेल, प्रभाकर असेल, वर्तमान दीपिका असतील, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, हिंदू प्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, सत्यशोधक, शुभसूचक, खानदेश वैभव, दिग्दर्शन, मराठी ज्ञानप्रसारक, मग अनेक अशा पद्धतीची नियतकालिके त्या काळामध्ये निघाली आणि या नियतकालिकेमधून सामाजिक आणि धार्मिक प्रश्नाची चर्चा होऊ लागली. ज्योतिराव फुले यांनी समाज सुधारणा प्रत्यक्षात अंमलात आणू लागले.
नियतकालिकांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह, अस्पृश्यता निवारण, बालहत्या प्रतिबंधक ग्रह, शेतकरी व दलित समाजात जागृती निर्माण केली आणि अनेक सामाजिक सुधारणेचं कार्य त्यांनी केलं आणि तशा पद्धतीने नियतकालिकामधून लिखाणही सुरू झालं. एक प्रकारे 1818 ते 1874 या काळात महाराष्ट्रात झालेली वैचारिक जागृतीची धार्मिक सामाजिक प्रश्नापुरती ती मर्यादित होती. मात्र 1874 नंतर त्याचं व्यापक रूप धारण झालं. विष्णू शास्त्रींना मात्र आपल्या परकीय दास्याची व आर्थिक शोषणाची उत्कट जाणीव झाली आणि त्यांनी ती व्यक्तही केली. त्यांनीच प्रथम आधुनिक महाराष्ट्राला प्रखर राष्ट्रवादाची दीक्षा दिली. लोकहितवादी यांनी प्रभाकरातून लिहिलेल्या शतपत्रातून दुष्ट रूढी, धार्मिक अवडंबर, स्त्रियावरील अत्याचार या प्रश्नावर आपले विचार प्रकट केले. महात्मा फुलेंनी ब्राह्मणांनी किंवा या धार्मिक देशातील हिंदू धर्मातील या ब्राह्मणीय अत्याचारांनी कसं सामान्य लोकांवर अन्याय अत्याचार केले, स्त्रियावर अन्याय अत्याचार केले, हे जनसामान्याला दाखवून देण्याचं काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील लेखकांना, समाजसुधारकांना, कर्त्या पुरुषांना या महाराष्ट्रातील धार्मिक आणि सामाजिक ज्या काही वाईट रीती, रूढी, विधी, समजुती आहेत त्या घालवण्यासाठी त्यांनी लेखन केलं आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी कार्य केलं. मग लोकहितवादी असतील, महात्मा फुले असतील, विष्णूशास्त्री चिपळूणकर असतील ना अन्य लेखक असतील. कारण बाबासाहेब आंबेडकर असतील, शेजवलकर असतील, चव्हाण असतील किंवा आपण जे काही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्या सर्व विचारवंतांचा, त्यांच्या विचारांचा या ठिकाणी आपणाला अभ्यास करावायचा आहे. या ठिकाणी या वैचारिक लेखनाच्या दृष्टिकोनातून आज आपणाला मराठी ग्रंथकार सभेस पत्र महात्मा ज्योतिराव फुले यांचं पाहावयाचं आहे. ज्योतिराव गोविंदराव फुले यांचं पूर्ण नाव आहे. 1827 त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1890 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत, बुद्धिवादी कर्ते सुधारक आहेत, भारतीय सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आणि ब्राह्मणाविरुद्ध बंड पुकारणारे द्रष्टे विचारवंत आहेत. अस्पृश्य करता त्यांनी शाळा काढलेली आहे, शेतकऱ्यांची ग्रहाणी सरकारसमोर मांडलेली आहे, मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढणे इत्यादी सामाजिक कार्य त्यांनी केलं. गुलामगिरी, ब्राह्मणाचे कशप, इशारा, शेतकऱ्यांचा असूड इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिला. शिवाजी महाराजांचा पोवाडाही त्यांनी लिहिलेला आहे. ग्रंथकाराच्या मार्गातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून न्यायाधीश रानडे व लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी 1878 सालच्या मे महिन्यात मराठी ग्रंथ उद्योजक मंडळीची स्थापना केली आणि 11 मे 1878 रोजी पुण्याला ग्रंथकाराचे पहिले संमेलन भरवले. याबाबत न्यायाधीश रानड्यांचे चरित्रकार नर फाटक यांनी दिलेल्या माहितीनुसार हे संमेलन यशस्वी झाले नाही. ग्रंथकार जातीने थोडे आले होते, पुष्कळाने पत्र पाठवली होती. जे आले होते त्यांची सरबराई योग्य रीतीने झाली नाही. संमेलन एका दिवसात आटोपले. न्यायाधीश रानडे याचे चरित्र 1924 पृष्ठ 217 मध्ये 24 मे 1885 रोजी न्याय रानडे यांनी पुढाकार घेऊन ग्रंथकाराचे दुसरे संमेलन भरवले. हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे संमेलन यशस्वी झालं नाही असं नर फाटक यांनी न्यायाधीश रानडे यांच्या चरित्रामध्ये 1924 पृष्ठ 297 मध्ये नमूद केलेलं आहे. कारण पुष्कळशी ग्रंथपत्र पाठवली होती पण ग्रंथकार आलेच नाही, त्यांची सरबराही झाली नाही. एका दिवसामध्ये हे संमेलन आटोपतं घ्यावं लागलं. 11 मे 1878चं संमेलन तितकंसं सक्सेस झालेलं नाही आहे.
24 मे 1885 रोजी न्यायाधीश रानडे यांनी पुढाकार घेऊन ग्रंथकाराचे दुसरे संमेलन भरवले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी रानडे यांनी 13 मे 1885 रोजी ज्योतिराव फुल्यांना पत्र पाठवून विनंती केली होती की त्या पत्रात फुल्यांनी पाठवलेले उत्तर ज्ञानोदयने 11 जून 1885च्या अंकात छापले होते. ते पत्र 13 मेला न्यायाधीश रानडे यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना पत्र पाठवलं होतं की तुम्ही या ग्रंथकार सभेमध्ये यावं, विनंती केली होती, आमंत्रण दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर 11 जून 1885 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिलेलं आहे आणि ते 11 जून 1885 रोजी ते छापून आलेलं आहे. कारण ज्ञानोदयच्या अंकामध्ये छापलेलं ते पत्र आहे. या अगोदरच उत्तर त्यांनी दिलं असेल, पण ते 11 जून 1885 रोजी ते छापलं गेलेलं आहे. मराठी ग्रंथकार सभेस पत्र असं त्याचं पत्र होतं. 19व्या शतकातील थोर कर्ते सुधारक म्हणून महात्मा फुले यांची थोरवी मोठी आहे. त्यांच्या समाजकार्याचा आवाका फार मोठा आहे. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी स्त्रिया, अनाथ, परित्यक्त्या, विधवा या सर्वांची सुधारणा व्हावी म्हणून रात्रंदिवस समाजकार्य करणारे, मेहनत करणारे आणि स्वतः कष्ट करून त्यांच्यासाठी विकास करण्यासाठी प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाजसुधारक आहेत. सतत त्यांनी त्यांच्याविषयी चिंतन करून आपल्या विचारांची दिशा त्यांनी ठरवली आणि त्याप्रमाणेच त्यांनी प्रयत्न केला. स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिकवलं, सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि पहिली मुलींची शाळा त्यांनी पुण्यामध्ये काढली. हीच खरी स्त्री शिक्षणाची सुरुवात आहे. नाहीतर सामान्य, दीन, दलित स्त्रियांना शाळेमध्ये शिकता येत नव्हतं. घर आणि मूल, घर आणि शेणवाडा इथपर्यंतच तिचं, चूल आणि मूल इतकंच तिचं जीवन होतं. या चूल आणि मूल या जीवनातून मुक्त करून तिला एक वेगळी व्यापक जीवनाची दिशा देण्याचं काम, स्त्रियाच्या जीवनामध्ये शिक्षणाचं हे महामंत्र देऊन परिवर्तन करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून केलेलं आहे. अनाथ आश्रम, बालहत्या प्रतिबंधक ग्रह त्यांनी काढले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण आवश्यक आहे हे त्यांना पटलं होतं. इतिहासाचे परिशीलनही त्यांनी वेगळ्याच दृष्टिकोनातून केलेलं आहे आणि म्हणूनच स्त्रियांसाठी, बहुजनासाठी, शिक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. इतिहासाचा चुकीचा इतिहास लिहिला गेला त्याबद्दलही त्यांनी खूप परिशीलन केलेलं आहे. महात्मा फुले यांचे लेखन आणि कार्य परस्पर सुसंगत आहे. कारण त्यांनी जे कार्य केलं त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि अस्पृश्य असतील, दलित असतील, शेतकरी असतील, कष्टकरी स्त्रिया असतील, अनाथ असतील, परित्यक्त्या असतील, विधवा असतील यांची सुधारणा व्हावी याविषयीच त्यांचं चिंतन होतं, मनन होतं आणि लेखन होतं. आणि तशा पद्धतीची विचाराची दिशा जनसामान्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेला आहे. त्यातून त्यांच्या लेखनातून प्रखर बुद्धिनिष्ठतेचा, प्रखरपणाचा आणि स्वातंत्र्य बाळगण्याचा प्रत्यय येतो. जाती व्यवस्थेविरुद्ध आणि समाजातील शोषणाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. आपण पाहिलं, गुलामगिरी असेल, ब्राह्मणाची कसब असेल, इशारा असेल, शेतकऱ्याचा आसूड असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, शिवाजी महाराजांचा पोवाडा, अखंड हे त्यांचं ग्रंथलेखन मराठी समाजाला समतेचा, शोषणमुक्तीचा संदेश देतं. तर ते रत्न हे नाटकही त्यांनी लिहिलेलं आहे. एकूणच
खूप मोठी वैचारिक लेखनाची दिशा समाजाला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ब्राह्मण लोकांनी जनसामान्याचं किती नुकसान केलेलं आहे. या हीन वाईट रूढीप्रथा परंपरा पाळून हे शूद्र अतिशूद्रावर कसे अन्याय करत आहेत याचं चित्र त्यांच्या कार्यातून, लेखनातून पाहायला मिळते. इथं आपणाला मराठी ग्रंथकार सभेस पत्र हे पाहायचं आहे. बाकीचा भाग उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.